संबळ. देवीच्या गोंधळात गोंधळी जे वाद्य वाजवतात त्याला संबळ म्हणतात. हे 2 काड्यांच्या साहाय्यानं वाजवण्यात येणारं लाकूड, पितळ किंवा तांब्यापासून तयार होणारं वाद्य आहे. या वाद्यावर त्रिताल, केरवा आणि धुमाळी इत्यादी तालप्रकार वाजवले जातात. हे वाद्य दोरी किंवा शेल्याने कमरेला बांधलं जातं आणि गोंधळी उभे राहून हे वाद्य वाजवतात. गोंधळींप्रमाणेच शाहिरी आणि पोवाड्यात सुद्धा वीररसाची निर्मिती करण्यासाठी संबळ वाजवण्यात येतो. महाराष्ट्रात केशवराव बडगे, विजय चव्हाण, पांडुरंग घोटकर यांनी संबळ वादनाची स्वतंत्र शैली निर्माण केली. पांडुरंग घोटकर यांनी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संबळ वादनाचे कार्यक्रमसुद्धा केलेत. जपानमध्ये लोककला महोत्सवात संबळ वादनाचा मान त्यांना मिळाला आणि त्यांच्या वादनाने प्रभावित होऊन जपानच्या लोककला संग्रहात संबळाचा समावेशही करण्यात आला. कालिका पुराणानुसार शंकराने पार्वतीच्या आनंदासाठी या वाद्याची निर्मिती केली असेही दाखले सापडतात. संबळ या गोलाकार वाद्याला सुपारी घाट असेही म्हटलं जातं. ही तबल्याप्रमाणे 2 चर्मवाद्यांची जोडी आहे. त्यातील एकाला नरसंबळ आणि दुसऱ्याला मादी संबळ असं म्हणतात. नरसंबळातून तबल्याचे तर मादी संबळातून डग्याचे बोल पुरवले जातात. संबळ